आणि आता पाहणार आहोत सविस्तर दिवसभरातल्या बातम्या। तर गेल्या काही दिवसांपासून उर्फी आणि चित्रा वाघ यांच्यामधील वाद हा अक्षरशः शिगेला पोहोचलाय। तर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उर्फी आरोपीच्या पिंजऱ्यात होती, मात्र हीच आरोपी उर्फी चक्क पोहोचली ती महिला आयोगाच्या दारी। बरं, आयोगात जाऊन तिने थेट रुपाली चाकणकरांकडे चित्रा वाघ यांची तक्रार केली आहे। उर्फीने आयोगाचा दरवाजा ठोठावला हे कळल्यावर चित्राताईंनी पुन्हा एकदा उर्फीला खडे बोल सुनावले। उर्फीचा नंगा नाच रस्त्यावरती चालू देणार नसल्याचं वाघ यांनी पुन्हा एकदा ठणकावलंय। वाद अखेर महिला आयोगात। उर्फीने केली चित्रा वाघांची तक्रार। चित्रा वाघ विरोधाच्या भूमिकेवर ठाम। अशा पद्धतीने उघडं नागडं तुम्ही फिराल तर ते आम्हाला चालणार नाही। नंगा नाच थांबणार की सुरूच राहणार? उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातला वाद शमण्याची चिन्ह दिसत नाहीयेत। उर्फी जावेदनं राज्य महिला आयोगाच्या कार्यालयात जाऊन तिची कैफियत मांडली। चित्रा वाघ यांच्या आक्रमक भूमिकेमुळे अभिनेत्री उर्फी जावेदचं मॉब लिंचिंग होण्याची शक्यता असल्याची तक्रार ॲडव्होकेट नितीन सातपुत यांनी राज्य महिला आयोगाकडे केली होती। ही तक्रार ऑनलाईन स्वरूपात दाखल करण्यात आली होती। धमकी दिल्याप्रकरणी महिला आयोगानं चित्रा वाघ यांच्यावर पोलीस कारवाई करण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली होती। चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदला दिसेल तिथे थोबाड फोडण्यात येईल अशी धमकी दिली होती आणि त्यानंतर दोघींमधला वाद चांगलाच पेटला। उन्होंने ये जो धमकी दिया था, ये उसका मुंह तोड़ दूंगी बोला था, कि पब्लिक में उनके महिला कार्यकर्ताओं को लेके बोला था। उनका स्टेटमेंट देखकर और भी लोग उसके लिए प्रवृत्त हुए होंगे। तो अगर ऐसा कोई घटना होती है तो धारा 153A और B के तहत, भारतीय दंड विधान के तहत उनके ऊपर वो अपराध बनता है। उर्फी जावेदनं तक्रार केल्यानंतरही चित्रा वाघ त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहेत। धर्माला नव्हे तर विकृतीला विरोध असल्याचं चित्रा वाघ यांनी पुन्हा निक्षून सांगितलं। सार्वजनिक ठिकाणी तोकडे कपडे घालून येणं खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला। इथं तर धर्माचा विषयच नाहीये, इथं विषय विकृतीचा आहे। ती कुठल्या धर्माची आहे महत्वाचं नाही, ती कोण व्यक्ती आहे महत्वाचं नाही, तिचा आपला विरोध ना तिला आहे ना तिच्या धर्माला आहे। पण सार्वजनिक ठिकाणी दिवसा रस्त्यावरती अशा पद्धतीने उघडं नागडं तुम्ही फिराल तर ते आम्हाला चालणार नाही, आम्ही ते चालू देणार नाही। उर्फी जावेदच्या समर्थनार्थ अनेक जण पुढे आले, त्यांचाही चित्रा वाघ यांनी समाचार घेतला। व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून कपडेच घालायचे नाही की काय, यावरती विरोधकांचं काय मत आहे असा सवालच त्यांनी उपस्थित केला। हा विषय राजकारणाचा आहे, हा समाज स्वास्थ्याचा विषय आहे। तुम्हाला मान्य आहे का हा नंगा नाच? व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून अंगावर कपडे घालायचे नाही आणि म्हणतात त्यांनी कपडे काय घालायचे काय नाही घालायचे हे ज्याचं त्याचं ठरवावं, पण त्याच्यासाठी आधी कपडे तर घाला बायांनो। तोकड्या कपड्यांवरून उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यामध्ये सुरू असलेला वाद आता राजकीय वळणावरती पोहोचलाय। आता कोण कोणावर कधी कारवाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि कारवाईनंतर वाद शमण्याऐवजी अधिकच चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राज्यातली भीषण अपघातांची मालिका थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही। नाशिक शिर्डी महामार्गावरती झालेल्या भीषण अपघातात 10 जण जागीच ठार झालेले तर 25हून अधिक जण जखमी झाले। मुख्यमंत्र्यांनी अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे, तर जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे। बसची ही भीषण अवस्था पाहून सगळ्यांच्याच काळजाचा थरकाप उडाला। बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला। सिन्नर तालुक्यातील वावी पाथरे गावाच्या दरम्यान सकाळी 6च्या सुमारास हा अपघात झाला।
अंबरनाथ औद्योगिक वसाहतीमधील एका खासगी कंपनीतील कामगारांची सहल शिर्डीकडे जात असताना काळानं त्यांच्यावर घाला घातला। या अपघातात कुणी मुलगा गमावला तर कुणी बहीण गमावली। निधी उबाळे या चिमुरडीचं दुःख तर शब्दातही सांगू शकत नाही। निधीनं तिचे आई वडील या अपघातात गमावले। निधी जेव्हा तिचे आई वडील कुठे आहेत अशी विचारणा करते तेव्हा नातेवाईकांना अश्रू अनावर होतात। ट्रकवाल्याने धडक दिली सांगतायत, पण नेमकं काय माहिती ते नाही। कोण बोलतो बसवालाच फास्ट मध्ये होता, तो पळून गेलाय। चे काकाच गेले तिथं, तेव्हा त्यांनी सांगितलं ते दोघं जण गेले, पोर सापडत नाही म्हणून। ते सापडत नव्हतं। 3 बिरक मारले त्याने, 3-10 बिरक मारले ना, तो ती थांबली गाडी आणि चौथ्यामध्ये गेले पुढे ना, असं झालं आम्हाला ऍक्सिडेंट। बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचं प्रत्यक्षदर्शींसह बसमधील प्रवाशांनी सांगितलंय। अपघातानंतर बस चालक घटनास्थळावरून फरार झाला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अपघाताची माहिती कळताच पालकमंत्री दादा भुसेंना घटनास्थळाकडे रवाना केलं। दादा भुसेंनी जखमींची भेट घेत प्रशासनाला उपचारात कोणतीही कसूर न ठेवण्याच्या सूचना दिल्या। जखमींचा सगळा खर्च शासनाच्या वतीने केला जाईल अशी घोषणा देखील त्यांनी केली। ही जी काही दुःखद घटना झालेली आहे, ज्यांचं दुःखद निधन झालंय त्यांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयाची मदत आणि जे जखमी आहेत त्यांना शासकीय निधीमधून उपचार करण्याचे निर्णय आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत। सिन्नर शिर्डी रस्त्यावरील पात्रे फाटा ब्लॅक स्पॉट नसताना हा अपघात झाला। त्यामुळे पोलिसांकडून या अपघाताची कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे। मात्र भीषण अपघातानं सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला। भरधाव वेगानं वाहनं चालवणं, अपघाती वळणं आणि नादुरुस्त रस्त्यांवर उपाययोजना केल्या तरच भीषण अपघातांची मालिका खंडित होईल। लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। महाराष्ट्रामधील 10 लाख कुटुंबाशी निगडीत या घडीची ही मोठी बातमी आहे, कारण पुण्यामध्ये कडाक्याची थंडी आहे आणि पारा 10 अंशांखाली गेलाय। अशा कुडकुडत्या थंडीमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलंय। हे आंदोलन आहे MPSCच्या परीक्षार्थींचं। सकाळी 10 वाजल्यापासून सुरू झालेलं आंदोलन रात्रीचे 10 वाजले तरी सुरूच आहे। पुण्यामधील अलका चौकामध्ये 11 तासांपासून आंदोलक ठिय्या देऊन बसलेत। त्यांची मागणी आहे नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा या संदर्भातली। सरकार विरोधामध्ये घोषणाबाजी करत या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि त्यामुळे पुण्यामध्ये MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे। आणि याच संदर्भामध्ये थेटपणे आपण पुण्याला जाणार आहोत। आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेत। वैभव, MPSCच्या परीक्षार्थींचं आंदोलन चिघळण्याच्या मार्गावरती आहे, कारण आता साधारण 12 तासांपेक्षा जास्त कालावधी लोटलेला आहे, तरी देखील आंदोलक आपल्या मागण्यांवरती ठाम असल्याचं दिसतंय। काय नेमकं या क्षणी तिथे सुरू आहे, वैभव? विशाल, जवळपास 12 तास उलटून गेलेले आहेत। संध्याकाळच्या सुमारास काँग्रेसचे प्रवक्ते जे आहेत अतुल लोंढे, ते राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत रवी वरपे आणि विद्यार्थ्यांचे काही प्रतिनिधी हे विभागीय आयुक्तांना भेटून आलेले होते। मात्र आज राज्याचे उपमुख्यमंत्री हे पुण्यामध्ये मुक्कामी आहेत आणि आजच तातडीने हा निर्णय घ्यावा अशी मागणी या विद्यार्थ्यांची आहे। त्यांची मागणी आहे राज्यसेवा परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तो 2025 पासून लागू करावा, कारण आतापर्यंत विद्यार्थ्यांनी जो अभ्यास केला आहे त्यांना पुन्हा नव्यानं सगळ्याची सुरुवात करावी लागेल आणि आता या टप्प्यावरती अनेकांच्या वयाच्या किंवा त्यांचे शेवटचा अटेम्प्ट आहेत, अनेकांच्या वैयक्तिक अडचणी आहेत। या पातळीवरती हा अभ्यासक्रम लागू करणं योग्य नाही अशी या सगळ्या विद्यार्थ्यांची भूमिका आहे। साधारणपणे 12 तास जे आहेत ते उलटून गेलेले आहेत, तरीसुद्धा हे आंदोलन जे आहे ते सुरूच आहे। काही काळापूर्वी पोलिसांनी थोडीशी आक्रमक भूमिका घेतली होती, मात्र आता पोलिसही विड्रॉ झालेत। जोपर्यंत विद्यार्थ्यांना बसायचं आंदोलन करायचंय तोपर्यंत करू द्या, आम्ही केवळ कायदा सुव्यवस्थेची काळजी घेऊ अशी भूमिका जी आहे ती पोलीस अधिकाऱ्यांनी घेतल्याची माहिती उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली आहे। आपल्यासोबत रवी वरपे आहेत, त्यांना विचारूया नेमकी तुमची भूमिका काय आहे। एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की राजकीय कार्यकर्ते या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये काय येतात, कारण तुमचं सरकार असताना गोपीचंद पडळकरांनी हेच केलेलं होतं। दिवसभर सगळे विद्यार्थी जे आहेत ते त्यांनी थांबवून ठेवलेले होते आणि एकदा सरकार बदललं की ते काही फार विद्यार्थ्यांमध्ये आलेले दिसले नाही। तुमचे सरकार गेलं की आता तुम्ही दोन्ही पक्षाचे प्रवक्ते आले, काँग्रेसचे आले आणि राष्ट्रवादीचे सुद्धा आले। सगळ्यात प्रथम तर 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतो हे विद्यार्थ्यांना सगळ्यांना माहिती आहे।
की अजितदादांच्या माध्यमातून MPSCचं सक्षमीकरणाचे मुद्दे असतील, सरळ सेवा भरती असतील, त्याचा फॉलोअप घेऊन काही MPSCच्या इमारतीचा प्रश्न आपण बेलापूरला मार्गी लावलेला आहे. आमची सातत्याने एक सनदशीर मार्गाने MPSCच्या प्रश्नांवरती आम्ही काम करत असतो. आजही विद्यार्थ्या आज सकाळी 9 वाजल्यापासून तर आता जवळपास 9 वाजून गेलेले 12 तास झालेले आहे. विद्यार्थी आमचं ऐकतायत. आम्ही जेव्हा सांगितले की आपल्याला लोकशाही पद्धतीने आंदोलन करायचं, आपल्या शांततेच्या मार्गाने आंदोलन करायचं, एंड रिझल्ट काय आता? किती वेळ तुम्ही बसवणार? थंडी एवढी आहे, हे विद्यार्थी बाहेरून आलेले, किती वेळ इथे थांबणार तुम्ही? रात्रीत काय हासिल होणार आहे? शेवटी तुम्हाला ज्या प्रक्रियेतून जायचं आहे निर्णय घेण्यासाठी, त्यांच्यापर्यंत जाऊन चर्चा करत नाही तोपर्यंत इतर रस्त्यावर बसून काही होणार नाही. आता प्रशासनानं सांगितलं आम्ही काही कारवाई करणार नाही, त्यांना जेवढा वेळ बसायचं तेवढा वेळ बसू द्या. हे पहा, मुलांच्या भूमिकाशी आम्ही संगत आहोत. दुपारी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याबरोबर सुद्धा बैठक झालेली आहे. त्यांनी सुद्धा सांगितले की आम्ही शासनाला विनंती केलेली आहे की ह्या पॅटर्नमध्ये बदल करावा. परंतु या तमाम MPSCचा अभ्यास करणाऱ्या मुलांची इच्छा आहे. आज नागपूर असेल, औरंगाबाद असेल, कोल्हापूर असेल, पुणे इथे आंदोलन सुरू आहे. मुलांची इच्छा आहे की जे राज्याचे कारभारी आहेत, मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी आम्हाला एक शब्द द्यावा की आम्ही हा जो पॅटर्न आहे 2025 पासून लागू करू, आम्ही तत्काळ आंदोलन स्थगित करूयात. पण सरकारकडून सुद्धा उपमुख्यमंत्री दुपारी हेच म्हटले की आताची मुलं म्हणतात 2025ला करा, 2025चे म्हणतील आणखी 2 वर्षांनी करा. हे कधीतरी तर लागू करावं लागणार आहे. शेवटी हा कन्सेन्ससचा विषय असताना या अशा पद्धतीनं आंदोलनं करणं, पॉलिटिसाइज करणं हे कितपत योग्य वाटतं? मला असं वाटतं की हा मुद्दा पॉलिटिसाइज नाही. आम्ही सुद्धा UPSCच्या किंवा MPSCच्या तयार केलेले मुलं आहोत. यांचे प्रश्न आम्हाला चांगले कळतात. म्हणून आज आम्ही सुद्धा सकाळी 9 वाजल्यापासून इथे बसून आहोत. तो प्रश्न तो नाही आहे. मुलांची मागणी असं आहे की आम्ही 2027 नाही, 26 नाही, काही नाही, आम्हाला अभ्यास करण्यासाठी, कारण की आज जुन्या पॅटर्नवरती जवळपास आम्ही 3 ते 4 वर्ष अभ्यास करत असतो, तयारी करत असतो. इतकं सहज आणि सोपं नाही आहे की तत्काळ एखादा पॅटर्न लागू करावा आणि मुलांना पूर्वतयारी करायला वेळसुद्धा देऊ नये. मुलांची मागणी रास्त आहे, ही अधिकाऱ्यांना पटते, सगळ्या लोकांना पटते की त्यांना तयारीला वेळ दिलेला पाहिजे. की इथं जे मुलं जमले नक्कीच. मात्र सरकार यावरती काय निर्णय घेतं, कारण विद्यार्थी तर आपल्या मागण्यांवरती ठाम असल्याचं दिसतंय आणि याचे पडसाद कसे उमटतात, किती काळ हे आंदोलन सुरू राहील याचा देखील पाठपुरावा न्यूज 18 लोकमत करत राहील. वळूयात पुढच्या बातमीकडे. विद्यार्थी हिताचा निर्णय लवकरच घेऊ असं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील म्हटलंय. कधीतरी आपल्याला UPSCच्या लेवलचा अभ्यासक्रम लागू करावा लागेल. तो आज करायचा की उद्या करायचा याचा एक निर्णय घ्यावा लागेल. परंतु प्रश्न असा आहे, आता यांचं म्हणणं आहे की 25 साली लागू करा, 25 साली जे येतील ते म्हणतील 27 साली लागू करा. असं करून चालणार नाही. आपल्याला आपली गुणवत्ता देखील बघावी लागेल. म्हणून या संदर्भात सगळ्यांशी चर्चा करून योग्य निर्णय आणि विद्यार्थी हिताचा निर्णय आम्ही लवकरच करू. राज्याची विकासाच्या मार्गावरती वेगानं घोडदौड सुरू आहे. मागील 2.5 वर्षात विकासाला बसलेली खीळ दूर झाल्यानं समृद्धीची दारं खुली झाल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात सांगितलं. ज्या गोष्टी आपण या ठिकाणी मांडल्या, यातल्या बहुतांश गोष्टींना 2.5 वर्षात खीळ बसली होती. राज्याच्या विकासासाठी त्वरित निर्णय आणि वेगानं अंमलबजावणी करण्याची गरज असते. तत्पर निर्णय आणि अंमलबजावणीत निष्णात असलेल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तर कामाचा धडाकाच लावून दिलाय. त्याचं प्रत्यंतर आता राज्यातल्या जनतेला दिसू लागलंय. मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले निर्णय वेगानं होत आहेत. त्यामुळे राज्याचा चौफेर विकास होण्यासाठी मदत होत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वातलं आमचं जे सरकार आहे, ही गतिशील सरकार आहे. त्यामुळे आताही हे जे काही निर्णय आहेत ते आम्ही अत्यंत वेगाने घेऊ. खरं म्हणजे मला कुठलीही राजकीय टीका करायची नाही, पण ज्या गोष्टी आपण या ठिकाणी मांडल्या, यातल्या बहुतांश गोष्टींना 2.5 वर्षात खीळ बसली होती. 2014 ते 2019 अशी सलग 5 वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. त्या काळातही त्यांनी विकास आराखडे मंजूर करण्यावर भर दिला. वेगानं घेतलेल्या निर्णयाचे चांगले परिणाम राज्याच्या विकासावर दिसून आले. आता पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती होताना दिसतेय. जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा प्रशासन बघितलं, जेवढे निर्णय तुम्ही या ठिकाणी सांगितले हे सगळे 10-10, 12-12 वर्ष प्रलंबित होते, पण 1-1.5 वर्षामध्ये ते सगळे निर्णय आपण घेतले.
वेगानं निर्णय होत असेल तर प्रशासनही दुप्पट वेगानं काम करतं आणि त्याचा फायदा सामान्य नागरिकांना होतो. एकंदरीतच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा कामाचा हा धडाका राज्याच्या विकासात मैलाचा दगड ठरतोय यात शंका नाही. वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पार्टीच्या महिला नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याच्या बातम्या समोर येत आहेत आणि त्यांनी तर अनेकदा आपण पक्षामध्ये नाराज नसल्याचं म्हटलेलं आहे. पण पुन्हा पुन्हा त्यांच्या नाराजीचा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चेत येतो. दरम्यान ठाकरेंच्या पक्षाकडून पंकजा मुंडे यांचं शिवसेनेमध्ये स्वागत आहे असं आजही म्हटलं जात आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी पंकजा मुंडे भाजप सोडणारही नाहीत आणि मातोश्रीवरही जाणार नाहीत असं वक्तव्य केलेलं आहे. तर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी पंकजाताई भाजपमध्ये अत्यंत खुश असल्याचं त्यांनी म्हटलंय. मातोश्रींचं द्वार त्यांच्याकरता जरी उघडं ठेवलं असलं तरी त्या दाराने त्या कधीच जाणार नाहीत. भारतीय जनता पार्टी हेच त्यांचं घर आहे. त्यामुळे हे मनातले मांडे मनातच राहणार आहेत आणि अशा प्रकारचे किती त्यांनी स्टेटमेंट्स दिले तरी राजकीयात त्याला काही अर्थ नाही. पंकजाताई अत्यंत खुश आहेत. कालही माझ्याशी बोलणं झालं, परवाही झालं. रोज आम्ही बसतो आहे. पंकजाताई बीडमध्ये पूर्ण वेळ काम करतात आहे. त्यामुळं कपोलकल्पित आणि त्यांनी आता विचार सोडून द्यावा. भारतीय जनता पार्टीचा साधा शाखेचा कार्यकर्ता, बूथचा अध्यक्षसुद्धा कुठल्या पक्षात जाणार नाही. की मजबूत पक्ष आहे, आमचं नेतृत्व मजबूत आहे. आता तर आम्ही त्या ठिकाणी 15 वर्ष सत्तेमध्ये राहणार आहोत. पुढचे 15 वर्ष बुक आहे, काळजी करू नका. दरम्यान चंद्रकांत खैरेंनी देखील या संदर्भात भाष्य केलेलं आहे. पंकजा मुंडेंसाठी मातोश्रीचा दरवाजा हा नेहमी खुला आहे असं खैरे म्हणालेत. पाहूयात. पंकजाताईंचे प्रत्यक्ष त्या ठिकाणी खूप अन्याय त्यांच्यावर होत आहे त्यांच्या पक्षातर्फे, असं सगळी जनता म्हणते. आणि माननीय मुंडे साहेबांच्या त्या कन्या आमच्याच कन्या असं समजून आम्ही मुंडे साहेबांनी जे काही खूप महाराष्ट्रात जे काम केलं भारतीय जनता पार्टीसाठी, तर ते त्यांना योगदान मिळालं पाहिजे ही भूमिका अनेकांची आहे. आणि म्हणून म्हटलं जर समजा त्यांना आमचा दरवाजा म्हणजे मातोश्री दरवाजा त्यांना कायम उघडा आहे आणि कधी पण त्या आल्या तरी त्या माननीय उद्धवजी तर बहीण मानतात त्यांना आणि उद्धवजी त्यांना 100% घेतील हे आम्हालाही माहिती आहे ना. मुंबईमध्ये महिलेवरती ॲसिड हल्ला झालेला आहे. कारण मुंबईच्या LT मार्गावरील ही घटना आहे. महिला घराबाहेर पडताच आरोपीनं तिच्यावरती हल्ला केला. या हल्ल्यामध्ये महिला मात्र गंभीररित्या जखमी झाल्याची या क्षणाची मोठी बातमी. मुंबईच्या LT मार्गावर घडलेली ही संपूर्ण घटना आहे आणि या हल्ल्यादरम्यान एका महिलेवरती थेटपणे आरोपीनं हल्ला केलेला आहे. महिला घराबाहेर पडताच हा हल्ला तिच्यावरती करण्यात आलेला आहे आणि हल्ल्यात महिला गंभीररित्या जखमी झाल्याची या क्षणाची मोठी बातमी. नव्या सरकारच्या काळामध्ये राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात विकास कामं सुरू आहेत. मात्र गेल्या 2.5 वर्षात विकासाला बसलेली खीळ दूर झाल्यानं समृद्धीचे दारं खुली झाल्याचं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. गेल्या 2.5 वर्षांच्या काळामध्ये कुठलीही विकास कामं महाविकास आघाडी सरकारनं केली नसल्याची टीकाही फडणवीसांनी यावेळी केली. दरम्यान राज्याच्या विकासासाठी त्वरित निर्णय आणि वेगानं अंमलबजावणी करण्याची गरज असते. अशा या तत्पर निर्णयांचा आणि अंमलबजावणीचा धडाकाच आता आमच्या नव्या सरकारनं सुरू केल्याचंही फडणवीस यावेळी म्हणाले. तसंच मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले निर्णयही आमच्या नव्या सरकारनं वेगानं घेतलेले आहेत. त्यामुळे राज्याचा चौफेर विकास होण्यासाठी मदत होत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा प्रशासन बघितलं, जेवढे निर्णय तुम्ही या ठिकाणी सांगितले हे सगळे 10-12 वर्ष प्रलंबित होते, पण 1-1.5 वर्षामध्ये ते सगळे निर्णय आपण घेतले. आणि आताही आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वातलं आमचं जे सरकार आहे ही गतिशील सरकार आहे. त्यामुळे आताही हे जे काही निर्णय आहेत ते आम्ही अत्यंत वेगाने घेऊ.
खरं म्हणजे मला कुठलीही राजकीय टीका करायची नाही, पण ज्या गोष्टी आपण या ठिकाणी मांडल्या यातल्या बहुतांश गोष्टींना 2.5 वर्षात खीळ बसली होती. सत्यजित तांबेंच्या काँग्रेसमधील बंडाची स्क्रिप्ट आधीच लिहिली गेल्याचं वक्तव्य अजित पवारांनी केलेलं आहे. सत्यजित असा काहीतरी निर्णय घेणार याची कुणकुण अजित पवारांना लागलेली होती आणि त्याबाबत त्यांनी सत्यजित यांचे मामा बाळासाहेब थोरात यांना कल्पनाही दिल्याचं अजित पवारांनी सांगितलं. सुधीर तांबेंना उमेदवारी जाहीर केल्यानंतरही सत्यजित तांबे अस्वस्थ होते आणि याबाबतही स्पष्ट माहिती दिल्याचं अजितदादा म्हणाले. सत्यजित तांबेंनी कुठेही जावं, मात्र विश्वासार्हता गमावू नये याची काळजी घ्यावी असा सल्लाही अजित पवारांनी दिलाय. असं काहीतरी कानावर येतंय, तुम्ही काळजी घ्या, तुम्ही बघा, काही वेगळं शिस्तय अशी बातमी आहे. हे मी बाळासाहेब थोरातांना पूर्णपणे आदल्या दिवशी सांगितलेलं होतं. ते म्हणले की तुम्ही काळजी करू नका, आमच्या पक्षाची जबाबदारी आम्ही व्यवस्थितपणे पार पाडू आणि उद्या डॉक्टर तांबेंचाच फॉर्म येईल असं बाळासाहेब मला म्हणालेले. चांगलं मला आठवतंय. नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीमध्ये नाट्यमय घडामोडींवरून राजकारण सुरू झालेलं आहे. सत्यजित तांबेंच्या अपक्ष उमेदवारीमागे भाजपची राजकीय खेळी असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलेला आहे. माझी बाळासाहेब एक तक्रार आहे की अशा प्रकारचे नेते हे तुम्ही किती दिवस बाहेर ठेवणार आहात? जास्त दिवस बाहेर ठेवू नका, आमचाही डोळा मग त्याच्यावर जातो. गेल्या महिन्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं हे सूचक वक्तव्य आणि आता नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीत त्याची प्रचिती येताना दिसते. गुरुवारी सत्यजित तांबेंनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं काँग्रेस पक्षाची चांगलीच अडचण झाली आहे. एकीकडे अधिकृत उमेदवार सुधीर तांबेंनी ऐनवेळी माघार घेतली, तर दुसरीकडे त्यांचा मुलगा सत्यजित तांबेंनी अपक्ष उमेदवारी दाखल करून काँग्रेसला खिंडीत गाठलाय. त्यामुळेच फडणवीसांचं हे वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आलंय. माझी बाळासाहेब एक तक्रार आहे की अशा प्रकारचे नेते हे तुम्ही किती दिवस बाहेर ठेवणार आहात? जास्त दिवस बाहेर ठेवू नका, आमचाही डोळा मग त्याच्यावर जातो. सत्यजित तांबेंच्या अपक्ष उमेदवारी मागे भाजपची राजकीय खेळी असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलाय. भाजपचं भय दाखवून घरं तोडण्याची कामं जी सुरू झालेली आहेत, ही आज भाजपला त्याचा आनंद होत आहे. कारण की आम्ही त्यांच्या प्रमुखांची काही वक्तव्य जेव्हा ऐकतो, दुसऱ्याची घरं फोडून कसं तो आनंद साजरा करतात तेही आम्ही पाहतो आहे. पण ज्या दिवशी भाजपचं घर फुटेल त्या दिवशी भाजपला खरी या सगळ्या दुसऱ्यांची घरं फोडण्याचं दुःखाचं माहिती पडेल. नाशिकमध्ये सत्यजित तांबेंच्या अपक्ष उमेदवारी दरम्यान पडद्यामागे बरंच काही राजकारण घडल्याचं पाहायला मिळालं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजपनं या मतदारसंघात कुणालाही अधिकृत उमेदवारी दिली नाही. मात्र भाजपशी संबंधित धनंजय जाधव आणि धनराज विसपुते, त्याचबरोबर शुभांगी पाटील या तिघांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. पण भाजपनं कुणालाही एबी फॉर्म दिला नाही. भाजपची ही राजकीय खेळी सत्यजित तांबेंसाठी तर नाही ना, अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आम्ही देखील त्या ठिकाणी कोण उमेदवार द्यावा या प्रयत्नात होतो आणि आमची मनापासून इच्छा अशी होती की विखेंनी त्या ठिकाणी उमेदवारी घ्यावी आणि त्या संदर्भात राजेंद्रजींची किंवा राधाकृष्णजींची आमची शेवटपर्यंत चर्चा चालली होती. परंतु काही कारणांनी त्यांनी असमर्थता त्यामध्ये दाखवली, अन्यथा आमच्या डोक्यात त्यांना उमेदवारी देणं होतं. सत्यजित तांबेंनी अपक्ष उमेदवारी दाखल करताना भाजपनं पाठिंबा देण्याविषयी सकारात्मक भूमिका घेतली. त्यामुळेच मवियाच्या नेत्यांनी सत्यजित तांबेंच्या बंडखोरीविषयी भाजपकडे अंगुली निर्देश केलाय. सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवरून काँग्रेसमधील सुंदोपसुंदी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. खरं तर गेल्या वर्षी जून महिन्यात झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपनं अशाच प्रकारे काँग्रेसला धोबी पछाड दिला होता. आता नाशिक पदवीधर निवडणुकीवरून सुद्धा आरोप प्रत्यारोपाचं राजकारण रंगलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर संपूर्ण दिवसभरामध्ये घडलेल्या इतरही महत्त्वाच्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर.
ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येमधील राम मंदिराच्या निर्मितीला वेग आलेला आहे आणि पुढच्या वर्षी अयोध्येतील राम मंदिर हे भक्तांसाठी खुलं होणार आहे. पाहूयात याविषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट. अयोध्या नगरीत प्रभू श्री रामचंद्राच्या मंदिर उभारणीला आता वेग आला. अयोध्येत मर्यादा पुरुषोत्तम रामाचं भव्य मंदिर उभारलं जात आहे. प्रभू रामाच्या भव्य मंदिराची 3 टप्प्यात निर्मिती केली जाते. पहिल्या टप्प्याच्या निर्मितीचं काम डिसेंबर 2023 मध्ये पूर्ण होणार आहे. राम भक्तांना प्रभू रामाच्या सोन्याच्या सिंहासनाचं दर्शन करता येणार आहे. सध्या मंदिराचं 45 ते 50% काम पूर्ण झालंय. राम मंदिर का निर्माण होना एक ऐसा सपना जो सिर्फ अयोध्या नहीं पूरे भारतवर्ष ने देखा था और आखिरकार वो सपना जो है अब साकार होने जा रहा है. भव्य राम मंदिर का निर्माण जो है वो होने जा रहा है. मेरे पीछे की जो आप ये तस्वीरें देख पा रहे हैं, दरअसल यही वो भव्य राम मंदिर है जिसकी नींव जो है वो उसी दिन रखी जा चुकी थी जब अयोध्या वासियों ने इस बात का संकल्प लिया था कि एक बार फिर से यहाँ पर जो है राम मंदिर बनकर तैयार होगा. और उसी की झलक आपको दिखा रहे हैं जहाँ पर ये जय श्री राम का जो झंडा आपको नजर आ रहा है, जो चिन्ह आपको नजर आ रहा है, दरअसल यही वो जगह है जहाँ पर राम लल्ला एक बार फिर से विराजमान होंगे. 1 जानेवारी 2024 ला अयोध्येतील या राम मंदिराच्या निर्मितीचं काम पूर्ण होणार असल्याची घोषणा नुकतंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर मंदिर निर्मितीच्या कामाला वेग आलाय. 2024च्या मकर संक्रांतीला अयोध्येतील राम मंदिरात प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. 2023 में ग्राउंड फ्लोर कंप्लीट कर लेंगे. अब जो मुहूर्त निकल कर आएगा 20-21 दिसंबर के बाद मकर संक्रांति तक उसमें प्राण प्रतिष्ठा हो जाएगी. मंदिर विश्वस्तांनी दिलेल्या माहितीनुसार अयोध्येतील राम मंदिरात 8.5 फूट उंचीची श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल. विशेष म्हणजे ज्या सिंहासनावर प्रभू रामाची मूर्ती विराजमान असणार आहे ते सिंहासन सोन्यानं मढवण्याची तयारी एका उद्योजकानं दर्शवली आहे. पण त्यावर अद्याप मंदिर ट्रस्टनं कोणताही निर्णय दिला नाही. शिवाय राम मंदिराचा कळसही सोन्याचा असणार आहे. खरं तर या मंदिराकडे देशवासियांच्या नजरा लागल्यात. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात लांब अंतराच्या नदीतील क्रूज MV गंगा विलासला हिरवा झेंडा दाखवत उद्घाटन केलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सकाळी 10:30 वाजता क्रूज MV गंगा विलासला हा हिरवा झेंडा दाखवला. MV गंगा विलास ही क्रूज 51 दिवसात 32 प्रवाशांसह वाराणसीहून बांगलादेश मार्गे आसाममधील दिब्रुगडपर्यंत 3200 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. या क्रूजमध्ये 5 स्टार हॉटेल्ससारख्या सुविधा आहेत आणि यामध्ये रेस्टॉरंट, संडेक, जिम, बार, स्पा आणि लाऊंजचा समावेश आहे. वाराणसीच्या रामनगर बंदरावरून ही क्रूज पुढच्या प्रवासाला रवाना झालेली आहे आणि या आलिशान सुविधांसाठी प्रवाशांना मात्र मोठी रक्कम मोजावी लागणार आहे. 13 जानेवारी रोजी वाराणसीवरून निघालेली ही क्रूज 1 मार्च रोजी आसाममध्ये पोहोचण्याची शक्यता आहे आणि या काळात क्रूज गंगा, हुगळी, विद्यावती, भागीरथी, मातला, पद्मा, जमुना आणि ब्रह्मपुत्रा या नदीतून प्रवास करणार आहे. उत्तराखंडच्या जोशी मठमध्ये घरं खचल्यानं इथे राहणाऱ्या लोकांची झोप उडालेली असून आता पुढे काय हा एकच प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिलाय आणि तशातच आता स्थानिकांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. इस्रोनं जोशीमठ शहराच्या सॅटेलाइट इमेजेस प्रसिद्ध केलेल्या आहेत आणि या इमेजेसवरून जोशीमठ अवघ्या 12 दिवसात 5.4 सेंटीमीटर पर्यंत खचल्याचं धक्कादायक वास्तव आता समोर आलेलं आहे. जोशीमठ हे भूस्खलन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेलं असून शेकडो घरं आणि इमारतींना भेगा पडलेल्या आहेत. दरम्यान वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद तसंच राष्ट्रीय भूभौतिक संशोधन संस्थेतील तज्ज्ञांचं एक पथक उत्तराखंडमधील जोशीमठला रवाना होणार आहे. हे पथक तिथल्या भूपृष्ठाखालील भागाची शास्त्रीय चाचणी करणार आहे. त्यानंतर वळूयात आणखी एका महत्त्वाच्या बातमीकडे आणि ती म्हणजे हिमाचल प्रदेशातील मनालीमध्ये गेल्या 2 दिवसांपासून बर्फवृष्टी होतीये. तापमानाचा पाराही घसरलाय. पर्यटक मात्र या बर्फवृष्टीचा आनंद लुटताना दिसतात. जम्मू काश्मीरमधील रामबनमध्ये बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. जम्मू काश्मीर
आणि श्रीनगर हायवे बंद करण्यात आलेला आहे. पर्यटकांना NH44 हायवेनं प्रवास करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. जम्मू काश्मीरच्या भद्रवाह भागात या मोसमातील पहिली बर्फवृष्टी झाली आणि यामुळे परिसरातील बर्फाची चादर पसरल्याचं चित्र पाहायला मिळतंय. इथं आलेल्या पर्यटकांचा आनंद या बर्फवृष्टीमुळे द्विगुणित झालेला आहे. आसामची राजधानी गुवाहाटीमध्ये जंगली हत्तींचा धुमाकूळ पाहायला मिळाला. या जंगली हत्तींनी नारेंगी परिसरामधल्या वाहनांची तोडफोड केलेली आहे आणि दैव बलवत्तर म्हणून या ठिकाणाहून वाहन चालक इथून सुखरूपरित्या निसटला. भागी भागी आ रहा है भागी 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 भागी. पश्चिम बंगालच्या ड्रअस जंगलामधील एका हत्तीनं पर्यटकांच्या वाहनावरती हल्ला केलेला आहे. पर्यटकांच्या जीपचा पाठलाग करत हा हत्ती रस्त्याच्या मधोमध उभा राहिलेला होता. या घटनेमध्ये पर्यटकांचा जीव अगदी थोडक्यात बचावलेला आहे.